नगरसेवक निरंजन दादा औटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक निरंजन दादा औटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांना नागरिक, खेळाडू आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोंगट्या स्पर्धेत तब्बल 60 संघांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेसाठी कर्नाटकातील 5 संघांसह कराड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि परिसरातील अनेक संघ सहभागी झाले होते। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकले। याचबरोबर टीम निरंजन प्रस्तुत भव्य हाफ पिच क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत मिरज तालुक्यातील विविध गावातील संघांनी सहभाग घेतला। अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत कळंबी संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर सांगली संघाने द्वितीय क्रमांक मिळवला। सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील गरजू नागरिकांना भोजनदानाचा कार्यक्रम देखील राबवण्यात आला। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून निरंजन दादा औटी यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, जनसुराज्य प्रदेश अध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी, सभागृह नेते संदीप औटी, शिवसेना नेते मोहन वनखंडे, नगरसेवक अतहर नायकवडी, भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भैया जमादार, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेविका विद्याताई नलवडे, नगरसेविका अपर्णा शेटे, नगरसेविका बिल्किस बुजुर्ग, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई हारगे, राष्ट्रवादी मिरज शहराध्यक्ष शीतल सोनवणे, नगरसेवक करण जामदार, समीर मालगावे, प्रशांत पाटील, चेतन सूर्यवंशी, नगरसेवक सागर वनखंडे, समाजसेवक सचिन जाधव, अजित दोरकर, महेश पाटील व विवेक शेटे, महादेव नलवडे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज निरंजन औटी यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 4 दिवस मिरज नगरीत न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर ज्या हाफ पिच क्रिकेटचे सामने जे चांगल्या पद्धतीने खेळाडूंसाठी आयोजित केले होते, त्याचा आज बक्षीस समारंभ आणि विजेत्या संघाला बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्याचा आज जो मान मला औटी कुटुंबियांनी दिला, सर्वप्रथम निरंजन औटींना मी वाढदिवसाच्या एकदम चांगल्या अशा शुभेच्छा देतो की त्यांना इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा त्यांचं शारीरिक चांगलं आरोग्य लाभू दे, अशा शुभेच्छा त्यांना मी देतो। आणि इथून पुढं अशाच त्यांनी त्यांची युवकांसाठी चांगले उपक्रम मिरज नगरीत राबवावे। त्यांचं युवकांचं एक मोठं जाळं मिरजेत त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे। जरी बापू औटी, सुरेश औटींचा जरी वारसा असला तरी स्वतःच्या हिमतीवर सुद्धा त्यांनी लोकांची कामं करून एक युवकांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे। त्यांच्या पुढील कारकिर्दीत, पुढील आयुष्यात मी सुरेश कुटुंबाकडून त्यांना चांगल्या प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा देतो।